ही गडबड नक्की कुठे जायची आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. पहिले मलाच नाही समजलं नक्की गडबड कसली चालली. तर दोघे म्हटले, पप्पा तुम्ही चला फक्त सोबत, आम्ही तुम्हाला घेऊन जातो. आद्विकने प्रियांशला सँडल वगैरे घातली आणि म्हटले, पप्पा तुम्ही फक्त आमच्या पाठोपाठ चला. अरे म्हटलं जायचं नक्की कुठे, तुम्ही चला आम्ही बरोबर जातो आहे. दोघं एकमेकांचे पक्के वैरी असलेले दोघेजण आज मात्र काय समजत नव्हतं. एकमेकांच्या हातात हात टाकत दोघे चालत निघाले. आलं मी पण आश्चर्यचकित झालो. म्हटलं दिवस उजाडला तरी कुठे, हे आले ते डायरेक्ट मंदिरामध्ये, शनिवार आहे म्हणून की काय. मंदिरामध्ये आले आणि मला म्हणतात, पप्पा तर मंदिराच्या इथे आपण घंटा वाजवूयात. अरे म्हटलं पप्पा कुठे घंटा वाजवणार, पप्पाचा झाला घंटा. तर दोघे पण गप्प बसले. दोघांनी जाऊन मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक झाले आणि दोघेही पाया पडले. पाया पडल्यावर मी पण टेन्शनमध्ये आलो. अरे झालं तरी काय, सूर्य नक्की कुठल्या दिशेला उगवला आहे आज. दोघे पाया पडत आहेत, हनुमंतरायाला आलिंगन देत आहेत. आता काय क्लायमॅक्स तर आता होता ना, शेवटला जायचं होतं ते कुठे, चेरकर काकींच्या दुकानात. म्हणजे मंदिरात येण्याचा फक्त बहाणा होता, मेन कार्यक्रम पप्पांचा त्यांचा दुकानात करायचा होता. दोघांनी पण मस्तपैकी चॉकलेटे घेतलीत, पेटपूजा केली. पेटपूजा करायला कमतरता आहे का कुठे. मग शेवटी परत पप्पांना म्हटले, चला पप्पा तुम्हाला दाखवतो आता कुठे जायचं आहे. आलं मी म्हटलं आता कुठे, हे तर आपल्या घराकडे चाललो आहे. दोघांनी